आई वावरात जातो ना तुम्ही? हां चाललो मी वावरात नाही. चालला का रे पप्पा तू वावरात नाही चालला का? हो आई वावरात नाही चाललो. काय रे पप्पा राहू तू काही करू तर नाही राहिला पप्पा डबल? नाही मी काल काही करू राहिलो? काय झालं? काल मला सोनू फोन करून विचारत होती म्हणे काल आले होते का म्हणे घरी काय आणलं म्हणे नारळ पाणी आणलं का असं तसं. आणि तिला कसं माहीत की तू नारळ पाणी घेतलं म्हणून? काय माहीत आहे मला काही माहीत नाही. काय बाप्पा तुला आताच कान खोलून मी सांगू राहिली जर तू डबल काही असेल तशी गोष्ट करत असेल ना आपल्या तर कानावर हात आहे बाप्पा. पहिले दिला तुझ्या साथ मी ना आता मी तुझ्या साथ नाही देईन बरं. नाही ना मी काल करू डबल काही. हो बा पहिले तुला वाचवलं एक बार आता नाही बा आता कानावर हात आहे आपल्या. आई तू बी काय गोष्ट घेऊन बसती मला उशीर व्हायला वावरात नाही जायला मी चाललो. थांब ना रे 5 मिनिट बोल ना काय वावरात चाललं करू राहिला. बरं बाबा आई बोल. तू ना रात्री सोनूला फोन केला होता? फोन केला तू ना मी तुला सांगितलं होतं ना सोनून तुला फोन करायला सांगितला तुला फोन केला सोनूले? नाही आई आठवणच नाही राहिली. अशी बरी आठवण नाही राहिली रे बाप्पा तुला? बरी आठवण नाही राहिली तुला कालच सांगितलं मी ना सोनूला फोन करशील म्हणून. बरं आई आता करून देईन फोन. फोन करशील तिला तशी ते आज येते संध्याकाळपर्यंत घरी वापस. येत आहे का सोनू? हो येत आहे ते तुला काय केलं काय माहित बाप्पा रागात नाही आले. असं येऊ राहिली आहे ना? मी तर म्हणतो तिला घ्यायला चालला जाय तू तिचा राग थोडासा शांत होईल मग तिला जाय तू घ्यायला. येतो म्हणते ना ते मग काय घ्यायला जायची गरज आहे? बाप्पा ते रागात नव्हती ना काय तरी राग आलेला आहे तिला तुझ्या गोष्टीचा म्हणून म्हटलं तिला घ्यायला चालला जाय तिचा राग शांत होईल थोडा. बरं आई पाहतो वावराचं काम करतो थोडंसं आणि मग चालला जाईन दुपारी तिला घ्यायला. तेच म्हटलं मी ना चालला जाय तिला घ्यायला. तिच्या मामीची बी तब्येत चांगली नाही म्हणते मामीची तब्येत पाहिजे होऊन जाईल नाही तर काय म्हणतील ते लोक म्हणतील की फक्त आमची पोट गेली म्हणून बाप्पा पाहिले जवाई म्हणे आला सासूने आली तशी ज्या मामीची तब्येत नाही म्हणते चांगली तर चालला जाय मामीली पाहिजे होऊन जाते. बरं ठीक आहे चाललो जाईन मग तिला घ्यायला मी. मी पाऊस राहिली तुझे डंगरे पाऊस राहिली तुझे मी आजकाल तू घराच्या इकडे काही जास्त लक्ष नाही देऊ राहिला तू आजकाल काही जास्त घराच्या इकडे. थोडं आपल्या संसाराच्या इकडे बी लक्ष दे. बायको आहे लेकरू आहे बुढी माय आहे घरातनी थोडं घरातनी बी लक्ष दे ना. काय बाहेर राहतं रे बाप्पा मी बाहेर राहतं? नाही घरीच तर राहतो. काय चाल बाप्पा हॉटेलसारखं राहतं तू तुला ते घर हॉटेलच आहे. आला खाल्ला की पाय आला झोपला की सकाळीच निघून गेला की संध्याकाळीच घरी वापस. थोडं बायकोच्या इकडे लक्ष दे घरातनी लक्ष दे ना. काय बाहेर लक्ष देतं नाही रे? नाही बाप्पा तू गेली मी माय काम आहे तुला समजून सांगणं. आता मग तू ये बाप्पा तुला समजायचं आहे का नाही समजायचं आहे तू पाहत बस मग. समजत आहे का तुला मी काय म्हणून तर समजत आहे का? समजत असेल तर सांग बाप्पा. नाही आई समजत आहे मला समजत आहे. तेच म्हटलं मग मी ना चल जा मग वावरात नाही आणि तिकडला तिकडून सोनूला घ्यायला चालला जाशील. बरं ठीक आहे. चाललं झालं की मला सोनूला घ्यायला तशी तिच्या मामीची तब्येत नाही म्हणते चांगली मामीची तब्येत बी पाहिजे होणार आणि तिला घेऊन येतो. सांगितलं बाई त्या पोराला समजून आणि जेवढं माझ्यानं होते तेवढं केलं बाप्पा मी ना. आता काय माहित किती ऐकते काय करते कसं वागते तर. देतो ना भाऊ तुमचे पैसे मी देतो ना. मी कुठं पाहून नाही चाललो ना देतो ना. तुम्ही टेन्शन नका घेऊ ना देतो ना मी तुमचे पैसे. देतो ना किती दिवसाचं लावलं तू ना किती दिवसाचं लावलं तू ना पैसे देतो ना दिवस नाही राहिला. कसं इकडे थोडं माघारी अटकलो मी म्हणून आलो नाही गावात म्हणून दिले नाही पैसे. काय अटकला म्हणतं तू तुझं काही बी कर पण माय पैसे आहे ते मला दे ना. तू मुद्दल देऊ नाही राहिला व्याज तर ते टाईम टू टाईम व्याज नाही देऊ राहिला. भाऊ आजपर्यंत तुमचं व्याज रुकलं का? पैशाचं रुकलं का? खरं सांगा आजपर्यंत तुमच्या पैशाचं व्याज नाही रुकलं ना राजीव. या बारीनं रुकलं. मी थोडंसं माझ्या भावाच्या लग्नाला आलो होतो तर अटकून गेलो इथं म्हणून देतो ना मी तुमचे पैसे. मी कुठं पाहून नाही चाललो ना देतो ना. विश्वास नाही का भाऊ मावर? सांगा विश्वास नाही आहे का? विश्वासची गोष्टच नाही आहे ना. तुला माहीत आहे ना मला टाईम टू टाईम व्याज लागते म्हणून माहीत आहे का नाही आहे? तू मुद्दली नाही देऊ राहिला व्याज नाही देऊ राहिला काहीच नाही देऊ राहिला. 2 महिने झाले तुला ना व्याज दिलं ना मुद्दल दिलं ना काही दिलं ना काही दिलं. फक्त थोडासा टाईम द्या मला. मी पूर्ण 2 महिन्याचं व्याज देतो तुमचं फक्त मला थोडासा टाईम द्या. नाही आता नाही देऊ शकत. टाईम नाही देऊ शकत. लय टाईम दिला तुला लय टाईम दिला आता नाही देऊ शकत. हो खरं सांगा तुम्ही टाईम नाही दिसाल तर कसं होईल? मी टाईमावर कुठून आणू पैसे कुठून आणू? तो तुझा प्रॉब्लेम आहे. तू कुठून बी आण पैसे. घ्यायच्या वेळेसच तुला सांगितलं होतं मी ना जेव्हा तू माझं व्याजानं पैसे घ्यायला आला होता तुला तेव्हा सांगितलं होतं ना की मला व्याज टाईम टू टाईम लागेल म्हणून. जेव्हा आजपर्यंत आपलं व्याज रुकलं का? मी तुम्हाला व्याज टाईम टू टाईम दिलेलं आहे ना. याच बारीनं झालं ना असं. तुम्ही असं म्हणसान आता मी काय म्हणून कुठून अरेंजमेंट करू पैशाची? तो तुझा प्रॉब्लेम आहे मा प्रॉब्लेम नाही आहे. मला माझ्या व्याज लागेल म्हणजे लागेल. ठीक आहे मग थोडासा टाईम तर द्या. आजचा टाईम देतो तुला. उद्या तू जिथं आहे ना तिथं शोध लावून मी तिथं येणार आणि तिथं येऊन मग हंगामा करणार. मग म्हणशील नको. नाही भाऊ इथं नका येऊ तुम्ही. आम्हीच येतो ना गावात नाही. आता येतो का नाही येत? कधी घरी गेलो की घराला टाला दिसू राहिला कधी घरी गेलो की घराला टाला दिसू राहिला. भाऊ थोडासा फॅमिली प्रॉब्लेम आला म्हणून नाही तर आम्ही जास्त दिवस थांबलो नाही तर येऊ राहिलो होतो ना. तो तुझ्या फॅमिली प्रॉब्लेम आहे तू पाय माझ्या प्रॉब्लेम नाही आहे तो. मला तू आजच्या आज ऑफिसवर पैसे आणून दे नाही तर मी उद्या तिथं येऊ राहिलो. नाही ना भाऊ थोडासा टाईम द्या ना मला. थोडासा टाईम द्या ना. हात जोडतो भाऊ तुमच्या. थोडासा टाईम द्या मला. इथे येऊन हंगामा नका करू. देऊ राहिलो ना तुला आजचा टाईम देऊ राहिलो लय टाईम दिला तुला. पण भाऊ मी इतक्या लवकर कसं काय अरेंजमेंट करी ते मला माहीत नाही. दादा कोणासंग बोलू राहिला? काय झालं? कोणाला टाईम मागत आहे? काय झालं? काय गोष्ट काय काही सांगत नाही दादा. आजचा टाईम दिला तुला आजच्या आज ऑफिसवर पैसे आणून दे नाही तर उद्या मी तिथं येऊ राहिलो. भाऊ आमच्या घरी पाहुणे आहे ना. ऐका ना भाऊ ऐका ना. कट केला वाटते फोन. ते बी परेशानी का आताच आली पाहिजे होती. करू तर काय करू काही समजून नाही राहिलं मला. मोठं टेन्शन आलं मावर आता. दादा काय झालं?
अरे जगदीश तू काही नाही झालं काही नाही झालं. नाही नाही दादा, तू एवढ्या टेन्शनमध्ये होता. कोणाचा फोन होता? कोणाचा फोनवर बोलू राहिला होता? कोणाला टाईम मागत होता? काय झालं सांग ना. नाही ना रे, काही नाही झालं. असाच फोन होता. कोणाचा फोन होता सांग ना. काही नाही, असाच फोन होता ना. जाऊ दे, तू काय एवढं टेन्शन घेऊन राहिला. काही नाही, असाच फोन होता. तर आता सांग ना, कोणाचा फोन होता तर सांग ना. काय झालं काय नाही, तू काय प्रॉब्लेममध्ये आहे सांगशील तर. मी भाऊ आवले का तुया? सांग ना काय झालं तर. नाही ना जगदीश, काही नाही झालं ना. तू टेन्शन नको घेऊ, काही नाही झालं. हो ना हो, काही ना काही गोष्ट आहे. दादा लपूरायला गोष्ट सर्वांपासून काही ना काही गोष्ट आहे. दादाला कोणाचा तरी फोन आला होता. दादाला टेन्शनमध्ये आहे, काहीतरी झालं. मला माहिती आहे ना, हा दादा सांगितलं नाही. दादाची जुनी आदत आहे. हा सर्व टेन्शन एकट्यानं सहन करायचं. कोणाला काही सांगायचं नाही, कोणाला काही टेन्शन द्यायचं नाही. एकट्यानं सहन करायचं. काहीतरी गोष्ट आहे म्हणून दादा एवढा टेन्शनमध्ये आहे. पण दादा सांगू नाही राहिला. पण काय गोष्ट आहे काय नाही हे सांगायला तर पाहिजे दादानं. काय प्रॉब्लेम आहे दादाले, तेव्हाच दादाले प्रॉब्लेममधून काढू शकू ना. पण दादा काही सांगू नाही राहिला. पण हो ना हो, दादा कोणा ना कोणा मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे. पण दादा सांगू नाही राहिला. मलाच पत्ता करायला लागेल की दादा कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहे. हो ना हो, पण दादा 100% प्रॉब्लेममध्ये आहे कोणत्या तरी. पण दादा सांगू नाही राहिला. आता मलाच काहीतरी करायला लागेल. मी काय म्हणतो आता, निघतो मग आम्ही आमच्या घरी आज. काय रे बापा, लय दिवसानं आला ना, आजच जातो म्हणतो. हो ना, आता वावरशीवर बी पाहा लागते. ढोरं वासरं बी आहे. हां, त्याचंही करावं लागते ना. राहू नाही शकत. तू आणि सुकन्यात येत नाही बापा, लय दिवसानं येता. येणंच नाही होत ना आता, येणंच नाही होत. म्हणून म्हटलं आता आला होता तर आले पाहिजे अजून 4-5 दिवस. नाही आता पाहिली आईची तब्येत, पाहिली आईले घेऊन जातो म्हटलं. आईची थोडी तब्येत चांगली असेल तर. पण आईची हालत पाहून तसं वाटलं काही पलंगावून बी नाही उठू शकत. हो बा, वहिनीची तब्येत तर काही चांगली नाही आहे. तेच म्हटलं मग मी ना, आता आईले राहू द्या लागेल. आईची तब्येत चांगली होईपर्यंत मग येईन मी आईले घ्यायला. तसंच कर मग. आता काय करू शकतो. मी सुकन्या आणि आजी चालला जातो मग. काय बा, मग तुला कसं वाटतं जसं वाटतं तसं कर मग. आता राय म्हटलं तर राहू नाही राहिला लगे तू. नाही ना घरी नाही आहे मग कोणी पाहिले. आहे ना घरी, वसंत आहे ना. बाबाले कायचं सुचते काही, एवढं नाही सुचत ना बाबाले. आता बाबावर ढोरं वासराचं करू राहिले. आता वावराचं बी करतील, ढोरं वासराचं बी करतील. एवढं नाही होतं आता बाबाच्यानं काम. पहिले होत होतं, आता नाही होत ना बाबाच्यानं काम एवढं करणं. हो बा, आता वसंताई थकला त्याच्याने आता जास्त काम नाही होत करणं. अरे बाप्पू आले, सोनूबाईच्या घरचे आले वाटते. राम राम गो बाप्पू. राम 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 राम. आले का बा तुम्ही? हो बा मामीजी आलो. आता मामीची तब्येत खराब आहे म्हणे ना, तर मी म्हटलं मामीची तब्येत बी पायनं होऊन जाते आणि सोनूली घरी घेऊन जातो. बरं झालं बा आले तुम्ही, बरं झालं. बसा ना. सोनू कुठे येतं? आहे सोनू आहे अंदर. बसा ना तुम्ही, येते ते. बरं ठीक आहे. बरं झालं बाप्पू तुम्ही आले. हां, भेट झाली आपली. आज चाललो होतो आम्ही. मला माहीत नाही तू आलेला होता म्हणून. हो का, सोनूबाईला तर माहीत होतं. तिनं काही सांगितलं नाही मला. ते बी अचानकच आली, तिलाही कोणतं माहीत होतं. सोनूली माहीत नसेल तुम्ही आले म्हणून. हो असं काही असेल मग. कसं चालू आहे मग पीक पाणी? चालू आहे बा चांगलं. हा आवाज देतो सोनूला. सोनू ओ सोनू बो आले. आई बाईला आवाज दिलता का? हो सोनूला आवाज दिला होता. बो आले ना, तिला घ्याले. बाई तर आंघोळ करत आहे का? तिला सांग बो आले म्हणून. बाप्पू आले का? हो, मामीची तब्येत पाहिले, सोनूला घ्यायला आले. बरं ठीक आहे, सांग तुम्ही बाईले. बाई तर म्हणे की बाप्पू बदलले असं आणि तसं. बाप्पू तर घ्यायला आले लगे बाईले सांगा लागन आता. बाई, सोनूबाई. काय रोहिणी, काय म्हणून राहिली? बाई बाप्पू आलेले आहे, मामीची तब्येत पाहिले आणि तुला घ्यायला बी आले का? ते भेटला का त्याला टाईम? बाई बाप्पू तुला घ्यायला आले लगे, मामीले पाहायला आले. तू तर म्हणे की बाप्पूजवळ टाईम नाही आहे, नसं नाही आहे, तसं नाही आहे, हुंगत नाही, काही बोलत नाही बरोबर, काही नाही आणि तुला तर घ्यायला आले लगे ते. तू काही बोलतं का? फालतू आपल्या मनात शक टाकू राहिली, माई मनात शक टाकू राहिली. नाही ना बाई ना, त्या माणसाच्या घरात खरंच मन नाही आहे. काय बरं, तुला जिम्मेदारीनं घ्यायला आले बाई ना ते. मी बी विचारात पडली कसे काय आले घ्याले. नाही तर घ्यायला येत नाहीत ते. त्याच्याजवळ टाईम नाही आहे माझ्यासाठी. काही बोलतं का? आले ना घ्याले तुला लगे. जाय, बाप्पू आलेला आहे, तुला बोलवत आहे. बरं पाहू दे बरं कसं काय टाईम भेटला या माणसाला मला घ्यायला यायचा तर. सोनूबाई बी ना जास्तच विचार करत राहते. बापून असं करायलाच होतं पहिले की बाईला आता विश्वास येत नाही बापूवर लवकर. मला तसं वाटते बाईच्या मनाचा शौकच आहे सर्व. खरं पण ताई, मामी लस ड्रामेबाज आहे बापा, लस ड्रामेबाज आहे. ड्रामेबाज बाई तर मी अजून नाही पाहिली बापा. हो बाई, मी नाही पाहिली बापा ड्रामेबाज बाई. लस ड्रामे करते निरा. रोज नवीन कोणता ना कोणता ड्रामा राहते त्या मामीचा. आता पहा ना, आपण जर दिसलो मामीले की मामीच चालू, अरे बापा लय दुखत आहे, असं होत आहे तसं होत आहे, मेली रे बापा. आणि लगे आपण नसलो, कोणी नसलं की मस्त राहते, चूप राहते, मस्त घुमते फिरते रूमातल्या रूमामध्ये. मस्त लगे चालते फिरते, हातानं काही घेते खाले, मस्त राहते. आणि आपण गेलो की चालू ड्रामा मामीचा. हो ना बाई, आता जा लागेल म्हणून तर जास्त ड्रामे करू राहिली पोरासमोर. मग नाही तर काय, सरायला असं वाटत आहे की लस तब्येत खराब आहे मामीची. मामीची तब्येत चांगली झाली ना आता, मला माहीत आहे ना. मलाही माहीत आहे चांगली झाली म्हणून, मी ना माझ्या डोळ्यानं पाहिलं. पण आता काय करू शकतो, कोण आपल्या गोष्टीचं यकीन करेन. तुम्ही ना पाहिलं नाही त्या दिवशी आत्याला म्हटलं, तात्या कशी बोलली आपल्याला. मग नाही तर काय, फक्त गेली पाहिजे बाप्पा आत्या त्याच्या पोरासोबत बस. मला नाही वाटत जाईन म्हणून. जाता येते ना, स्पेशल गाडीनं जाता येते ना. लागेल असलं तरी जाता येते स्पेशल गाडीनं. पण ड्रामा करीन ना मामी म्हणे गाडीत बसता नाही येत मला. माहीत नाही तुम्हाला, लय ड्रामे बाजाते बाई. आता नाही बाई, काय करावं काही समजून नाही राहिलं मला तर. आता नाही बाई, तुम्ही इथं बसलाय का?
काय झालं ताई? बसलो असंच. तुम्हाला माहीत आहे का आज सुकन्या आणि प्रताप भाऊ चालले ना त्याच्या घरी? हो का हो ताई? मग मामी बी चालली अशी नाही ना? तेच तो गोष्ट सांगायला आली मी तुम्हाला. मामी नाही चालली, ते सुकन्या, प्रताप भाऊ आणि आजी हे तिघंजणं चालले. मामी काऊन नाही चालली तर? माहीत नाही का तुला काऊन नाही चालली तर? मामीची तब्येत खराब आहे ना. चांगली आहे ना तर मामीची तब्येत? काहीच हो माय. मामी आवाज करत राहते कधी गेलं तिच्या रूममध्ये तर, बापा हे दुखत आहे आणि बापा ते दुखत आहे, चालताना येत आणि फिरताना येत आहे, म्हणून मामी काही नाही चालली. तर मामीला पण निघून चालले तर चालली आता लढती झाली. आता डोक्याच्या वर पाणी गेलं. आता पाहतो या मामीले मी. पाहतोच आता काही हो. आता या मामीलाच पाहतो मी आता काय करते मामी. तर मामीचा हा ड्रामाच समोर आणतो आता मी. बस झालं आता, बहुत झालं. डोक्याच्या वरून पाणी चाललं आता. माय बाई या मोहिनीला काय झालं माय बाई? आता ही मोहिनी कुठं चालली तर आता काय करते बाप्पा एक पोरगी? माय ओ मोहिनी कुठं चालली? थांब ना आता. माय बाई ताई हे मोहिनी ताई कुठं गेली बाप्पा? काय करते बाप्पा आता? काय करू नको बाप म्हणा बाप्पा तमाशे. घरातले पाहुणे रावणे आहे, चांगलं नाही वाटत. आता माय बाई घरचा जवाई बी आलेला आहे घरी आणि हे आता मोहिनी काय तमाशा करते काय नाही माय बाई. चांगलं वाटेन का? कोण आलेलं आहे माय ताई अजून? सोनूबाईच्या घरचे आलेले आहे ना, राहुल दादा आलेला आहे ना. आता माय बाई राहुल दादाही आले का लगे? आता घरचे जवाई आलेले आहे माय आणि हे आता मोहिनी ताई काय तमाशा करते काय नाही, काय करते काय माहीत बाप्पा. मोठ्या रागात गेलेली आहे मोहिनी ताई. काय करते काय नाही तर माय इले फालतू सांगितलं मी ना. लय झालं आता, लय झालं या मामीचा. आज त्या मामीचा पर्दाफाश करूनच राहतो मी. का कोणीही हालतमध्ये आज या मामीला घराच्या बाहेर काढतो. ते म्हणत नाही काही बोलत नाही तर फायदा उचलला आहे मामीनं. आज काही हो, आज मामीची हकालपट्टी आहे म्हणजे हाय या घरातून. आज जर या मामीला घराच्या बाहेर नाही काढलं मी ना तर नावाचीच मोहिनी नाही मी. काय करते काय माहीत बाप्पा ही मोहिनी आता. हो ताई काय करतात आता ताई काय माहीत बाप्पा. आपण दोघी काही इथंच गोष्टी करतो काय? चालणं तिच्या मागं पाहिजे तिला थांबवणं, चालणं लवकर. हो चला ताई चला लवकर. झाला आता मामीचा खेळच खतम करतो आज. आता काय माहिती मामीले? चल बाप्पा चल लवकर. आनंदी चल लवकर, चल मोहिनीच्या मागं. हो बाप्पा चला लवकर, ताईले रागात गेल्या. चला चल हो लवकर समोर. मोहिनी ताई थांबा ना. मोहिनी थांबणं. नाही ताई आज नका थांबू तुम्ही, मला बिलकुल नका थांबू. आपण मुलाचा करतो म्हणतो. जाऊ द्या बाप्पा बुडा माणूस आहे. हां मुलाचा करू राहिलो आपण. लगे मामी लगे त्याचा फायदा उचलू राहिली. मामीला वाटतं आपण काहीच करू शकत नाही. जाऊ दे ना, सोडून दे ना त्या मामीला. का तिच्या नांदी लागली? मामीच्या नांदी आपण लागलो का मामी आपल्या नांदी लागली? हां जीनं आराम केला आपल्याच घरात आपलं देणं. मग ताई काय करता? राहू द्या ना, सोडून द्या ना, जाऊ द्या ना. पहा ना तुम्ही आता मी काय करतो तर. पा खरी फक्त तुम्ही मजा पा फक्त तुम्ही. काय करता ताई तुम्ही आता? तू पाय फक्त तू आनंदी मी काय करतो तर. मामी ना मोहिनीला भुलावच नाही. आता माय बाई काय करते काय माहीत बाप्पा आता हे.